आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण करणार आहोत अगदी गाईच्या वेळेत पटकन होणारी अशी एक फिश थाली, ज्यामध्ये अगदी घरातले मोजके इंग्रेडियंट्स असणार आहेत. त्यामुळे करायला सुद्धा ती बरीच सोयीस्कर आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. पटकन साहित्य काय काय घेतलंय ते पाहून घ्या. आणि साहित्याचे सर्व प्रमाण आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देऊ, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आपण एका वाडग्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, 1-2 ग्लास भरून. आणि त्यामध्ये आता आपण पाणी गरम झालं की त्यामध्ये घालणार आहोत शिंपले. आता यावर ठेवूया झाकण आणि चांगलं बॉइल्ड होऊन देऊया. एकीकडे वाटण करायला घेऊया. त्यासाठी आपण घातलेलं आहे थोडं तेल. त्यामध्ये आपण घातलेले आहेत 1 मोठा कांदा, 1 वाटी खोबरं, सोबत 2-3 पाकळ्या लसणाच्या आणि 1 छोटा तुकडा आल्याचा. हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आपण पाहूया आपल्या शिंपल्यासुद्धा ओपन झालेल्या आहेत. आता गॅस बंद करूया आणि थोडं थंड होऊन देऊया. आणि इथे आपलं वाटणसुद्धा खरपूस भाजून झालेलं आहे, त्यामुळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे वाटण मिक्सरच्या भांड्यात काढूया. वरतून घालूया भरपूर अशी कोथिंबीर आणि हे बारीक वाटून घेऊया. आणि ते पाहू शकता आपलं वाटणसुद्धा तयार आहे. आता इथे शिंपल्यांमध्ये ज्या बाजूला गर असेल ती बाजू आपण ठेवून देऊया आणि बाजूची बाजू काढून घेऊया. इथे आपल्या शिंपल्यासुद्धा तयार आहेत. आता आपण शिंपल्यांचा रसा करायला घेऊया. त्यासाठी आपण घातलेला आहे 2 पळ्या भरून तेल. तेल आपलं जरा गरम होऊ दे की त्यामध्ये घालूया 1 चमचा भरून आलं लसूण पेस्ट आणि सोबत घालूया 2 कांदे. आता हे चांगलं परतवून घेऊया. आता कांदा शिजत असतानाच आपण यामध्ये घालूया 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा टोमॅटो चांगला शिजवून घेऊया. 2 मिनटं झाकण ठेवूया आणि हे चांगलं शिजवून घेऊया. आपण झाकण काढून बघूया. इथे आपला कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आता यामध्ये मगाशी आपण जे वाटण केलेलं होतं हिरवं वाटण ते यामध्ये घालूया. सर्व वाटण यामध्ये ॲड करून घेऊया. आणि वाटणसुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे हे परतवत राहायचं, म्हणजे जेणेकरून खाली लागायला नको. त्यामुळे सारखं परतवत राहा. आणि तुम्ही पाहू शकता इथे आपल्या वाटणाला सुद्धा तेल सुटलेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये मसाले घालूया. सर्वात आधी आपण घातला आहे 2 चमचे भरून आपला आगरी मसाला, सोबत घातलेली आहे हळद आणि थोडासा गरम मसाला. आता हे चांगलं परतवून घेऊया. आणि आता यामध्ये घालूया शिंपल्या, मिक्स करूया. आता यामध्ये तुम्हाला जसा रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा. आता आपल्याला थोडंसं असं थपथपीत हवं आहे, म्हणजे असं थोडं घट्टसर हवं आहे, त्यामुळे आपण पाणी जास्त ॲड केलेलं नाही आहे. पण जर तुम्हाला असा पातळ रस्सा हवा असेल ना तर तुम्ही थोडं पाणी जास्त ॲड करा. आता यावर ठेवूया झाकण आणि 5 ते 6 मिनटं चांगला कड घेऊया.
5 मिनटं चांगला कड काढून घेतलेला आहे. आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि कोकम. आता हे घालून झाल्यानंतर पुन्हा झाकण देऊया आणि फक्त 2 मिनटासाठी आपण कड काढून घेऊया. आता इथे आपण पटकन पॅनमध्ये तेल घालूया. 2 पळ्या भरून तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की लगेच आपण त्यामध्ये घातलेले आहे 2 बारीक चिरलेले कांदे. आणि कांदा शिजत असतानाच आपण त्यामध्ये घालत आहोत 1 टोमॅटो. आता हे चांगलं परतवून घेऊया. कांदा टोमॅटो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. आपण ठेवूया झाकण आणि थोडा चांगला कांदा शिजवून घेऊया. आणि इथे पाहू शकता आपलं तिसऱ्याचा आंबट पण तयार झालेला आहे. आता गॅस करूया बंद. इथे आपला कांदा टोमॅटो सुद्धा शिजलेला आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचा भरून आलं लसणाची पेस्ट आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतवून घेऊया. आता यामध्ये आपण घालणार आहोत मसाले. सर्वात आधी आपण घातलेला आहे आपला आगरी मसाला. आम्ही 2 चमचे भरून घातलेला आहे. त्यानंतर आपण घालणार आहोत हळद आणि सोबत घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ. आता हे चांगलं परतवून घेऊया. यामध्ये वेगळे कोणतेही मसाले आपण वापरलेले नाही आहे, फक्त आगरी मसाला आणि हळद इतकंच. आता यामध्ये आपण घालूया जवळा. जवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, साफ करून घेतलेला आहे. आता हे चांगलं परतवून घेऊया आणि आपल्याला अजिबात यामध्ये काही पाणी वगैरे घालायचं नाही आहे. चांगला वाफेवर मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे आधी मिक्स करून घेऊया, सगळे मसाले एकत्र छान लागू देत. तुम्ही पाहू शकता मस्त असा लाल लाल दिसत आहे. आता यावर ठेवूया झाकण, आच करूया मंद आणि चांगलं 7 ते 8 मिनटं शिजवून घेऊया. इथे पाहू शकता चांगला आकसला आहे. आता यामध्ये आपण कोकम घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि इथे आपला जवळासुद्धा तयार झालेला आहे. जवळा व्हायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी झटपट आणि पटकन होणारा पदार्थ आहे. इथे आपला रेडी आहे. तर आता आपण गॅस करूया बंद. इथे सगळे पदार्थ आपले तयार आहे. इथे आपला तेल कांद्यावरचा जवळा, सोबत आपण केलेले आहेत भाकऱ्या, आपल्या खोईच्या भाकऱ्या आहेत. त्यानंतर आपण केलेले आहे इथे तिसऱ्याचा आंबट आणि सोबत केलेला आहे सोलकढी. बरं, भाकऱ्यांची रेसिपी आपण याआधी पण टाकलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करते. तांदळाच्या भाकऱ्यासोबत आपण शॉर्ट्ससुद्धा केलेले आहेत, त्यामध्ये पण आपण प्रॉपर रेसिपी दिलेली आहे. तर नक्की बघून घ्या आणि त्याची लिंकसुद्धा देते, ते नक्की व्हिडिओ बघून घ्या. आणि इथे आपलं ताट वाढायला घेतलेलं आहे, दिसतंय की नाही अगदी चमचमीत. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास आजीच्या हातची जादूला फॉलो करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत आजीच्या हातची जादूमध्ये.